हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये. तर मित्रांनो, आपण लॉ सीईटीच्या कंप्लीट सिलेबसवरती एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. आजचा आपला 10वा लेक्चर आहे. कालपासून आपण लॉ सीईटीचा सेकंड युनिट स्टार्ट केलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण भारताचा इतिहास या टॉपिकवरती 50+ MCQs डिस्कस करणार आहोत. हो मित्रांनो, आजचा व्हिडिओ लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजच्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे की जे विद्यार्थी लॉ सीईटीची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय. या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज. तर मित्रांनो, व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाईट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला 10 टेस्ट सिरीज देण्यात आलेले आहे. या टेस्ट सिरीजमुळे काय होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल, भरपूर सराव होईल आणि याचा फायदा परीक्षेत तुम्हाला हमखास होईल. तर या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 1,500 आणि या कोर्सला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा. जर तुम्ही या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं तर लॉ सीईटीची परीक्षा तुम्ही 100% क्रॅक कराल. हा कोर्स कसा जॉईन करायचा याची संपूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही सर्वात पहिले आमचं ॲप ग्लोबल ऑनलाईन हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याचा लोगो असा असेल, स्टेप 1 मध्ये पूर्णपणे दाखवलेला आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करताल त्यामध्ये तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले होम दिसेल, स्टोअर दिसेल आणि मग त्यानंतर चॅट आणि प्रोफाईल दिसेल. तर तुम्ही स्टोअरवरती क्लिक करा. स्टोअरवर क्लिक केल्यानंतर वर सर्च बॉक्स आहे, तिथे तुम्ही फक्त सीईटी टाईप करा. सीईटी, तिथे तुम्हाला लगेच खाली कोर्स आलेले दिसतील आणि हवं त्या कोर्सवर क्लिक करा आणि तिथं तुम्ही पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता आमच्या ॲपवर. काही जरी डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. मित्रांनो, इंडियन हिस्ट्री म्हणजेच की भारताचा इतिहास या युनिटमधला आजच्या टॉपिकचं नाव आहे ब्रिटिशांचे आगमन व त्यांनी केलेल्या सुधारणा, प्रमुख समाज सुधारक आणि 1857चा राष्ट्रीय उठाव. तर या तिन्ही गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघणार आहोत आणि तेच महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत जे परीक्षेला बऱ्याचदा तुम्हाला विचारले जातात. तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला. मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघणार आहोत की ब्रिटिशांचे आगमन व त्यांनी केलेल्या सुधारणा या टॉपिक वरती काही महत्त्वाचे मुद्दे. तर या ठिकाणी तुम्हाला पहिला मुद्दा दिलेला आहे की इसवी सन 1600 साली लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि सुरत या ठिकाणी इंग्रजांनी आपली पहिली वसाहत स्थापन केली. तर या मुद्द्यावरती तुम्हाला MCQs विचारला जाऊ शकतो की कोणत्या ठिकाणी इंग्रजांनी आपली पहिली वसाहत स्थापन केली. त्या पुढील मुद्दा दिलाय की इसवी सन 1757 साली बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यात प्लासीची लढाई होऊन सिराजचा पराभव झाला आणि या लढाईत सिराजचा सेनापती मीर जाफर इंग्रजांना फितूर झाला होता. इसवी सन 1764 साली इंग्रज विरुद्ध मीर कासिम, अयोध्येचे नवाब सुजाउद्दौला व मुघल बादशहा शहा आलम यांच्यात बक्सारची लढाई होऊन इंग्रजांचा विजय झाला. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. यावरती प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की अयोध्येचे नवाब सुजाउद्दौला व मुघल बादशाह शहा आलम यांच्यात कोणती लढाई झाली होती. तर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय येईल की त्या दोघांमध्ये बक्सारची लढाई झाली होती. त्या पुढील मुद्दा दिलाय की इसवी सन 1799 साली श्रीरंगपट्टणच्या लढाईत म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान धारातीर्थी पडला व म्हैसूर इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले. आता पुढील मुद्दा दिलाय की इसवी सन 1761 पानिपतचे युद्ध मराठे व अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांच्यात होऊन त्यात मराठ्यांचा दारुण पराभव झाला आणि हे पानिपतचे तिसरे युद्ध होते. कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की पानिपतचं पहिलं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झालं होतं आणि पानिपतचं दुसरं युद्ध हे अकबर आणि हेमू मध्ये झालं होतं. तर आज आपण बघितलं की पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे तर ते पानिपतचे युद्ध मराठे व अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालं. तर तशाच प्रकारे त्या पुढील मुद्दा दिलाय की लॉर्ड क्लाइव्हने बंगाल प्रांतांसाठी दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली आणि त्यामध्ये जमीन महसूल गोळा करण्याचे अधिकार कंपनीकडे होते. त्या पुढील मुद्दा आहे लॉर्ड वेलेस्ली याने तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. इसवी सन 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी वसईचा तह करून तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली. 1846 मध्ये इंग्रज शीख युद्धात शिखांचा पराभव झाला व लाहोरचा तह करण्यात आला. हा देखील तुम्हाला MCQs विचारला जाऊ शकतो की 1846 साली इंग्रज आणि शीख युद्धात शिखांचा पराभव झाला तर तो कोणामध्ये तह करण्यात आला होता. तर या ठिकाणी त्याचं उत्तर काय येईल? लाहोरचा तह करण्यात आला होता. पुढील मुद्दा दिलाय की लॉर्ड डलहौसीने भारतात खालसा धोरण राबविले
आणि सातारा, नागपूर, झाशी, संबळपूर ही राज्य दत्तक वारसा नामंजूर म्हणून तर अयोध्येतील अव्यवस्थेचे कारण दाखवून खालसा केली। ब्रिटिशांचे आगमन व त्यांनी केलेल्या सुधारणा या टॉपिक मधले पुढचे मुद्दे आहे। पोर्तुगालच्या राजाने मुंबई हे बेट इंग्लंडच्या राजाला आनंद म्हणून दिले होते। तर इसवी सन 1800 मध्ये लॉर्ड वेलेस्ली याने सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली, पण ईस्ट इंडिया कंपनीने ते बंद करून त्याऐवजी लंडन जवळ हेल्बरी येथे दुसरे कॉलेज काढले। त्यानंतरचा पॉइंट आहे की लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात न्यायविषयक सुधारणा केल्या, पुढे लॉर्ड बेटिंगने आणखी सुधारणा केल्या। म्हणजे पहिले लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुधारणा केल्या आणि मग त्यानंतर लॉर्ड बेटिंगने सुधारणा केल्या। त्या पुढील मुद्दा आहे की लॉर्ड बेटिंगच्या काळात अनेक कायदेविषयक सुधारणा घडून आल्या। तर लॉर्ड डलहौसीने भारतात रेल्वे मार्ग बांधणीचे कार्य केले, तसेच टपाल व तार पद्धतीत महत्त्वाचे बदल केले, म्हणून त्याला टपाल व तार पद्धतीचा जनक व आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात। हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे। यावरती बरेच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे सर्व मुद्दे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचे आहे, व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहतील। आणि जर तुम्हाला या सर्व पॉइंट्स व्यवस्थितपणे लक्षात राहिले ना, तर तुम्ही इझिली कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे देऊ शकता। तर मित्रांनो, या टॉपिक वरचा पुढील मुद्दा तुम्हाला दिलेला आहे की लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतात कायम धारा पद्धत सुरू केली। तर थॉमस मनरोने मुंबई व मद्रास येथे रयतवारी पद्धत सुरू केली। पंजाब व आग्रा प्रांतात महालवारी पद्धत लॉर्ड हेस्टिंग्स याने सुरू केली आणि विल्यम बेंटिंग याने भारतात केलेल्या आधुनिक सुधारणामुळे त्याला आधुनिक भारताचा मनू असे म्हणतात। लक्षात ठेवायचं आहे की कोणाला काय म्हणतात, कारण की हेच MCQs तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। त्या पुढील मुद्दा दिलाय की 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड केनिंग याने अलाहाबाद येथील दरबारात राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यामुळे कंपनीचे राज्य बरखास्त होऊन भारतात ब्रिटिश सरकारचा अंमल सुरू झाला। त्या पुढील मुद्दे आहे की लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असे म्हणतात। लॉर्ड कर्झन याने 1900 साली कोलकाता कॉर्पोरेशन कायदा सुरू केला। तर सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले ICS म्हणजेच की इंडियन सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होते। तर या मुद्द्यावरती देखील तुम्हाला MCQs विचारले जाऊ शकतो, त्यामुळे हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे। त्या पुढील मुद्दा दिलाय की लॉर्ड लिटनने देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मंजूर केला। हा जाचक कायदा पुढे लॉर्ड रिपनने मागे घेतला। त्यानंतर लॉर्ड कर्झनने वृत्तपत्रावर नियंत्रण टाकणारा नवीन कायदा संमत केला। त्या पुढील आणि ब्रिटिशांचे आगमन व त्यांनी केलेल्या सुधारणा या टॉपिक वरचा शेवटचा मुद्दा आहे की ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि हस्तव्यवसाय व कुशल कारागिरीचा ऱ्हास झाला आणि दारिद्र्य वाढले। तर अशा प्रकारे आपण ब्रिटिशांचे आगमन व त्यांनी केलेल्या सुधारणा हा टॉपिक व्यवस्थितपणे त्यामधील जे महत्त्वाचे मुद्दे होते तर ते सर्व या ठिकाणी बघितलेले आहेत। आता आपण बघूया की जे प्रमुख समाज सुधारक आहेत त्यांनी त्यांची कामगिरी कशा प्रकारे केली। आता आपण बघूया की जे प्रमुख समाज सुधारक आहेत त्यावरती कशा प्रकारे मुद्दे विचारले जातात आणि त्या मुद्द्यावरून कशा प्रकारे तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात। तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेला आहे की इंग्रजांनी भारतात पाश्चात्य शिक्षण पद्धती सुरू केली आणि त्यामुळे धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळीस गती मिळाली। भारतातील प्रमुख समाज सुधारक पुढील प्रमाणे आहेत। आता या ठिकाणी बघा भारतातील जे प्रमुख समाज सुधारक आहेत तर ते आहे, पहिले आहे राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। स्त्री स्वातंत्र्याची व सतीबंदीची चळवळ, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र, कोलकाता येथे हिंदू कॉलेज व वेदांत कॉलेजची स्थापना केली आणि आधुनिक भारताचे जनक म्हणून ते ओळखले जाते। तर या ठिकाणी दुसरे प्रमुख समाज सुधारक आहे महात्मा ज्योतिबा फुले। पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत। विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार, बालहत्या प्रतिबंध गृह, अस्पृश्यासाठी शाळा, सत्यशोधक समाजाची स्थापना, गुलामगिरी, शेतकऱ्यांच्या आसूड, अस्पृश्याची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्मे, ब्राह्मणाचे कसब इत्यादी ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती आधारित आहे। त्यानंतर तिसरे प्रमुख समाज सुधारक आहे स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद हे स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते। तर रामकृष्ण मिशनची स्थापना कोलकात्याजवळ बेलूर मठ येथे झाली होती आणि भारतीय संस्कृतीतील अध्यात्माचा व तत्वज्ञानाचा विशेष अभ्यास शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले व अनेक देशात व्याख्याने दिली ते स्वामी विवेकानंद होते। तर त्या पुढील चौथे प्रमुख समाज सुधारक आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर। दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक, विधवा विवाह व स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक व मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ते प्रसिद्ध आहे।
त्या पुढील 5वे प्रमुख समाज सुधारक आहे गोपाळ हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी असे देखील म्हणतात। तर गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी नावाचे मासिक शतपत्रे हा ग्रंथ लिहिला। इंदू प्रकाश व ज्ञान प्रकाश या वृत्तपत्रांच्या स्थापनेत पुढाकार घेणारे ते गोपाळ हरी देशमुख होते। 6वे समाज सुधारक आहे दादोबा पांडुरंग तरखडकर। तर मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली, धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला, परमहंस मंडळी नावाच्या गुप्त संघटनेची स्थापना केली, एकेश्वरवादाचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि मराठी भाषेचे व्याकरणकार असल्याने मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ते प्रसिद्ध आहे। तर त्या पुढील समाज सुधारक आहे ईश्वरचंद विद्यासागर। बंगाली तरुणांसाठी मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना, कोलकाता येथे मुलींसाठी शाळा काढल्या आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार व बालविवाहास विरोध करणारे ते ईश्वरचंद विद्यासागर होते। नंतर त्या पुढील प्रमुख समाज सुधारक आहे रामकृष्ण परमहंस। स्वामी विवेकानंदाचे गुरु व हिंदू धर्मात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य, अनेक धर्मांचा अभ्यास करून ईश्वर एकच व सर्वव्यापी आहे असे त्यांनी प्रतिपादन केले। त्यानंतरचे समाज सुधारक आहे स्वामी दयानंद सरस्वती। आर्य समाजाची स्थापना, वैदिक तत्वज्ञानाचा प्रसार करणे, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला। तर दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली। मूर्तीपूजा, कर्मकांडे, जाती व्यवस्था इत्यादींना विरोध करणारे ते स्वामी दयानंद सरस्वती होते। नंतरचे समाज सुधारक आहे सर सय्यद अहमद खान। तर सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली। अलीकडे येथे स्थापन केलेला मोहम्मेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठात झाले आणि हे काम करणारे सर सय्यद अहमद खान होते। त्यानंतरचे समाज सुधारक आहे मोहम्मद इक्बाल। तर मोहम्मद इक्बाल यांनी उर्दूतील महान कवी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक आहे। त्यानंतरचे समाज सुधारक आहे महादेव गोविंद रानडे। महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली, पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रमांची स्थापना केली आणि महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह घडवून आणला। त्यानंतरचे समाज सुधारक आहे गोपाळ गणेश आगरकर। गोपाळ गणेश आगरकर हे केसरी व सुधारक या वर्तमानपत्रातून स्त्री शिक्षण व विधवा विवाहाचे समर्थन करणारे एकमेव व्यक्ती होते आणि राजकीय सुधारणापेक्षा सामाजिक सुधारणा आधी झाली पाहिजे असा आग्रह धरणारे ते गोपाळ गणेश आगरकर होते। त्यानंतरचे समाज सुधारक आहे पंडिता रमाबाई। पंडिता रमाबाई या हिंदू महिलांसाठी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती। शारदा सदनची स्थापना देखील यांनी केली होती। हिंदू सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना त्या रानडे यांच्या पत्नी होत्या। त्यानंतरचे समाज सुधारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, प्रबुद्ध भारत इत्यादी वृत्तपत्रे अस्पृश्यांच्या हितांसाठी बहिष्कृत हिताकरिता संघटनेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना देखील बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। रिपब्लिकेशन पक्षाची स्थापना, औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय व आंबेडकर विधी महाविद्यालय, तर मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू करणारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। त्यानंतरचे समाज सुधारक आहे गोपाळ कृष्ण गोखले। तर भारत सेवक समाजाची स्थापना, आगरकरांच्या सुधारकच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक माननीय गांधी यांचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले होते। त्यानंतरचे समाज सुधारक आहे कर्मवीर भाऊराव पाटील। तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्थाची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती। दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस इत्यादी संस्थाची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती। आता इथपर्यंत आपण सर्व प्रमुख समाज सुधारकांची माहिती व त्यांनी केलेली कामगिरी व्यवस्थितपणे बघितलेली आहे। आता आपण बघूया की 1857 चा राष्ट्रीय उठाव जो होता तर त्यामध्ये नेमकं काय झालं होतं। मित्रांनो, आता आपण बघूया की 1857 चा जो राष्ट्रीय उठाव होता त्यामध्ये कशा प्रकारे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। तर या ठिकाणी पहिला मुद्दा दिलाय की लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण, ब्रिटिशांचे आर्थिक धोरण, सामाजिक रूढीमध्ये हस्तक्षेप व सुधारणा या कारणामुळे जनतेत असंतोष धुमसत होता। दुसरा मुद्दा आहे की बंदुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या कारतुसीच्या आवरणाला गाय व चरबी लावलेली असे, हे आवरण दाताने तोडावे लागत असल्यामुळे भारतीय सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यानंतरचा पॉइंट आहे की 29 मार्च 1857 रोजी बराकपूरमधील बंगाल येथे मंगल पांडे या सैनिकाने इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली आणि त्याच्या हौतात्म्यामुळे हिंदी सैनिकांना उठावाची प्रेरणा मिळाली। त्यानंतरचा पॉइंट दिलाय की 10 मे 1857 रोजी मेरठ छावणीतील हिंदी शिपायांनी उठाव केला आणि त्यांनी बहादूर शाहला आपला बादशाह म्हणून घोषित केला। त्यानंतरचा पॉइंट आहे की नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येचे बेगम हजरत महल, बिहारमधील जमीनदार कुंवर सिंग, मौलवी अहमदुल्ला यांनी या उठावाचे नेतृत्व केले आणि त्यापैकी कुंवर सिंग, मौलवी अहमदुल्ला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले। त्यानंतरचा पॉइंट आहे की अद्ययावत शस्त्रास्त्रांचा अभाव
केंद्रीय नेतृत्वाचा अभाव, समाजातील सर्व घटकांचे सहकार्य न मिळणे, काही संस्थानिकांनी इंग्रजांना केलेली मदत, एकी व योजनेचा अभाव ही या उठावाच्या अपयशाची काही कारणे आहेत. मित्रांनो, आता हे झालं 1857चा राष्ट्रीय उठाव. आतापर्यंत आपण ब्रिटिशांचे आगमन व त्यांनी केलेल्या सुधारणा, प्रमुख समाज सुधारक आणि 1857चा राष्ट्रीय उठाव या तीनही टॉपिकवरचे सर्व महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केलेले आहेत. आता आपण बघूया की या मुद्द्यावरती कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. तर व्यवस्थितपणे सर्व मुद्दे वाचून घ्यायचे आहे. जर तुम्हाला मुद्दे सर्व व्यवस्थितपणे कळाले ना, तर तुम्ही या विषयी असणारे सर्व प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश साली लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे: 1639, 1701, 1601 आणि 1600. तर मित्रांनो, आताच आपण बघितलं की इसवी सन 1600 साली लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय की सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईत इंग्रजांना फितूर झालेला सिराजचा सेनापती कोण होता. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे: मीर जाफर, मीर कासिम, शहा आलम आणि नानासाहेब. बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यात प्लासीची लढाई होऊन सिराजचा पराभव झाला आणि या लढाईत सिराजचा सेनापती मीर जाफर इंग्रजांना फितूर झाला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की बंगाल प्रांतांसाठी दुहेरी राज्यव्यवस्था कोणी निर्माण केली. लॉर्ड क्लाइव्हने बंगाल प्रांतासाठी दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यामध्ये जमीन महसूल गोळा करण्याचे अधिकार कंपनीकडे दिले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर ब, लॉर्ड क्लाइव्ह. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की टपाल व तार पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात. तर मित्रांनो, लॉर्ड डलहौसीने भारतात रेल्वे मार्ग बांधणीचे कार्य केले आणि तसेच टपाल व तार पद्धतीत महत्त्वाचे बदल केले आणि म्हणूनच त्याला टपाल व तार पद्धतीचा जनक असे म्हटलं जातं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल लॉर्ड डलहौसी, पर्याय नंबर क. तर पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे पहिले भारतीय ICS अधिकारी होते. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले: रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस आणि सत्येंद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय ICS अधिकारी होते. ICS म्हणजेच की इंडियन सिव्हिल सर्व्हिस. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक होय. तर मित्रांनो, या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले: लॉर्ड रिपन, लॉर्ड केनिंग, लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड बेटिंग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन, कारण की लॉर्ड रिपन हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की योग्य जोड्या जुळवा. आणि या ठिकाणी तुम्हाला एकीकडे संस्था दिलेली आहे आणि एकीकडे व्यक्ती दिलेले आहे. तर संस्था आहे ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन आणि आर्य समाज. तर व्यक्ती दिलेले आहे महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय आणि स्वामी दयानंद. तर मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली आणि आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद यांनी केली. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर कसं येईल की पहिल्याचं क, दुसऱ्याचं अ, तिसऱ्याचं ब आणि चौथ्याचं ड अशा प्रमाणे. तर अशा प्रकारचं उत्तर कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय नंबर ब मध्ये. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. तर त्या खालील प्रश्न आहे की डॅश डॅश यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे: डॉक्टर झाकीर हुसेन, सर सय्यद अहमद खान, ॲनी बेझंट. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड येथे मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली, म्हणजेच की मुस्लिम लीगची स्थापना केली. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की मूक नायक हे वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले. राजा राममोहन रॉयने, लोकमान्य टिळकांनी, महात्मा फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर मित्रांनो, या ठिकाणी जो मूक नायक वृत्तपत्र आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय की 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण कोणते. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले की ब्रिटिशांचा भारतीय समाजातील वाढता हस्तक्षेप, लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण,
मंगल पांडे यांच्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडणे आणि पर्याय ड दिलेला आहे की बंदुकीच्या काडतुसीला लावलेली गायची चरबी। तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काय येईल की बंदुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या काडतुसीच्या आवरणाला गायची चरबी लावलेली असे आणि हे आवरण दाताच्या तोंडाने काढावे लागत असल्यामुळे भारतीय सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि हे 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण बनले। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढील प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश यांनी वेदाकडे परत चला असे आवाहन करून आर्य समाजाची स्थापना केली आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, स्वामी परमानंद आणि स्वामी शिकानंद। तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद। स्वामी दयानंद यांनी वेदाकडे परत चला असे आवाहन करून आर्य समाजाची स्थापना केली। म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर ब। त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले स्वामी दयानंद सरस्वती, फिरोज शाह मेहता, रामकृष्ण परमहंस, गोपाळ कृष्ण गोखले। तर मित्रांनो स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते। त्यांनी हिंदू धर्मात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले। त्या पुढील प्रश्न आहे की गीतांजली हे जगप्रसिद्ध काव्य कोणी लिहिले? पर्याय आहे महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक आणि रवींद्रनाथ टागोर। मित्रांनो गीतांजली सारखा जगप्रसिद्ध काव्य हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं। म्हणजेच या ठिकाणी योग्य उत्तर येईल पर्याय नंबर ड। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांनी पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना केली। पर्याय आहे फिरोज शाह मेहता, न्या रानडे, अरविंद घोष, लोकमान्य टिळक। तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे रानडे। रानडे यांनी पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना केली। म्हणजेच या ठिकाणी योग्य उत्तर येईल पर्याय नंबर ब। त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांनी मनुस्मृती जाहीररित्या दहन केले व नाशिक मधील काळाराम मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह केला आणि यासाठी पर्याय आहे महात्मा फुले, राजा राममोहन रॉय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोपाळ गणेश आगरकर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क। म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाहीररित्या दहन केले व नाशिक मधील काळाराम मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह केला। त्या पुढील प्रश्न विचारलाय की अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय आहे अरविंद घोष, स्वातंत्र्यवीर सावरकर, फिरोज शाह मेहता आणि राजा रामशास्त्री चिपळूणकर। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। म्हणजेच की अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली। अशाच पद्धतीने अजून काही एमसीक्यूज डिस्कस करूया। त्या पुढील प्रश्न विचारलाय की केसरी हे वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड। म्हणजेच की गोपाळ गणेश आगरकर। मित्रांनो केसरी व सुधारक या वर्तमानपत्रातून स्त्री शिक्षण व विधवा विवाहाचे समर्थन दाखवणारे, राजकीय सुधारणांपेक्षा सामाजिक सुधारणा आधी झाली पाहिजे असा आग्रह धरणारे गोपाळ गणेश आगरकर होते। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। त्या खालील प्रश्न आहे की डॅश डॅश यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय आहे गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री पंडित। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख। गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हटलं जात होतं आणि शतपत्रे हा ग्रंथ, इंदू प्रकाश व ज्ञान प्रकाश या वृत्तपत्रांच्या स्थापनेत पुढाकार घेणारे गोपाळ हरी देशमुख होते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर ब। त्या पुढील प्रश्न आहे की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे राजश्री शाहू महाराज, धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था जी साताऱ्यामध्ये आहे त्याची स्थापना केली। म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न आहे की इंग्लंडचा राजा दुसरा चार्लिस याला मुंबई बेट डॅश डॅश यांनी आनंद दिले आणि या प्रश्नासाठी पर्याय आहे फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि जर्मन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब। म्हणजेच की इंग्लंडचा राजा दुसरा चार्लिस याला मुंबई बेट पोर्तुगीज यांनी आनंद दिले। पुढचा प्रश्न स्क्रीनवरती दिलेला आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्या की डॅश डॅश या ठिकाणी इंग्रजांची पहिली वसाहत स्थापन झाली। पर्याय आहे कोलकाता, मुंबई, मद्रास आणि सुरत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सुरत या ठिकाणी इंग्रजांची पहिली वसाहत स्थापन झाली। तर याचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न आहे की प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? पर्याय आहे 1717, 1764, 1857 आणि 1757। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1757 साली प्लासीची लढाई झाली। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड।
पुढचा प्रश्न दिलाय की प्लासीची लढाई ही कोणामध्ये झाली आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. इंग्रज व मीर कासिम, सिराजुद्दौला व इंग्रज व पोर्तुगीज आणि डच व पोर्तुगीज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की प्लासीची लढाई ही सिराजुद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये झाली होती. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की इंग्रज विरुद्ध मीर कासिम, सुजाउद्दौला व शाह आलम यांच्यात कोणती लढाई झाली होती आणि या प्रश्नासाठी पर्याय आहे प्लासी, पानिपत, बक्सार आणि वसई. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे की इसवी सन 1764 साली इंग्रज विरुद्ध मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला व मुघल बादशाह शाह आलम यांच्यात बक्सारची लढाई होऊन इंग्रजांचा विजय झाला होता. म्हणजेच या ठिकाणी योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर क. तर त्या पुढचा प्रश्न विचारलाय की कोणत्या साली बक्सारची लढाई झाली. आताच आपण बघितलं की 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली होती. म्हणजेच या प्रश्नासाठी योग्य उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने भारतात तैनाती फौजेच्या पद्धतीची सुरुवात केली. पर्याय आहे लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड माउंटबॅटन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली याने भारतात तैनाती फौजेच्या पद्धतीची सुरुवात केली. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय की 1846 चा लाहोरचा तह कोणामध्ये झाला. पर्याय आहे पोर्तुगीज व इंग्रज व मराठे, इंग्रज व शीख आणि मुघल व मराठे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 1846 चा जो लाहोरचा तह आहे तो इंग्रज व शीख यांच्यात झाला. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की भारतात राज्य खालसा करण्याचे धोरण कोणी राबविले. पर्याय आहे लॉर्ड रिपन, लॉर्ड क्लाइव्ह, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतात राज्य खालसा करण्याचे धोरण लॉर्ड डलहौसी यांनी राबविले. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न आहे की कोलकाता येथील फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली. पर्याय आहे लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड केनिंग, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड क्लाइव्ह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लॉर्ड वेलेस्ली याने कोलकाता येथील फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न आहे की डॅश डॅशने सतीची चाल कायद्याने बंद केली आणि ऑप्शन्स आहे लॉर्ड केनिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड क्लाइव्ह आणि लॉर्ड डलहौसी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लॉर्ड बेंटिंगने सतीची चाल कायद्याने बंद केली. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला. पर्याय आहे स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, महात्मा फुले आणि गोपाळ कृष्ण गोखले. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की स्वामी दयानंद यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. डॅश डॅश हे 1857च्या उठावाचे कारण नव्हते आणि पर्याय आहे भारताचे ब्रिटिशांद्वारे होणारे आर्थिक शोषण, हिंदू व मुस्लिम यांच्यातील वितुष्ट, बंदुकीच्या काडतुसाचे प्रकरण आणि लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये पर्याय नंबर अ, क आणि ड हे तिन्ही सुद्धा 1857च्या उठावाचे कारण आहे. तर हिंदू व मुस्लिम यांच्यातील वितुष्ट हा एकमेव 1857च्या उठावाचे कारण नव्हे. म्हणजेच या ठिकाणी योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर ब. आहे ना सोपं. बघूया अजून काही एमसीक्यूज. मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे की 1857च्या उठावात डॅश डॅश याला हिंदी शिपायांचा बादशाह म्हणून घोषित केले होते आणि पर्याय आहे तात्या टोपे, कुंवर सिंग, बहादूर शाह आणि नानासाहेब पेशवे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बहादूर शाह. 1857च्या उठावात बहादूर शाह याला हिंदी शिपायांचा बादशाह म्हणून घोषित केले होते. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न दिलेला आहे की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली. पर्याय आहे स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, रामकृष्ण परमहंस, राजा राम मोहन रॉय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे दादोबा पांडुरंग यांनी कशाची स्थापना केली. पर्याय आहे ब्राह्मो समाज, आर्य समाज, परमहंस सभा आणि सत्यशोधक समाज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभाची स्थापना केली. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय की सारे जहां से अच्छा हे गीत डॅश डॅश यांनी लिहिले. तर सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की मुस्लिम लीगचे संस्थापक कोण होते. पर्याय आहे मोहम्मद इक्बाल, नवाब सलीमुल्ला, बॅरिस्टर जिना आणि खान अब्दुल गफार खान. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब म्हणजेच की नवाब सलीमुल्ला. पुढचा प्रश्न विचारलाय की मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्रांची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली. पर्याय आहे बॅरिस्टर जिना, नवाब सलीमुल्ला, खान अब्दुल गफार खान आणि मोहम्मद इक्बाल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्रांची कल्पना सर्वप्रथम मोहम्मद इक्बाल यांनी मांडली. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड.
प्रश्न विचारलेला आहे की आधुनिक भारताचा निर्माता म्हणून याला ओळखतात। 4 पर्यायापैकी आपल्याला सांगायचं आहे की आधुनिक भारताचा निर्माता म्हणून कोणाला ओळखतात। तर पर्याय आहे लॉर्ड केनिंग, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड डलहौसी। तर मित्रांनो, जाणून घ्या की लॉर्ड डलहौसी यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणून ओळखले जातात। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढील प्रश्न विचारलाय की भारतात कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणी केली। पर्याय आहे लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड डलहौसी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर क, म्हणजेच की लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी भारतात कायमधारा पद्धतीची सुरुवात केली होती। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅशच्या काळात देशी वृत्तपत्रावर बंदी आणणारा कायदा मंजूर झाला आणि पर्याय आहे लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड केनिंग आणि लॉर्ड बेटिंग। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ, म्हणजेच की लॉर्ड लिटनच्या काळात देशी वृत्तपत्रावर बंदी आणणारा कायदा मंजूर झाला होता। पुढील प्रश्न विचारलाय की रयतवारी पद्धत डॅश डॅश याने सुरू केली। पर्याय आहे लॉर्ड हेस्टिंग्स, थॉमस मनरो, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड थॉम्स्टर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की रयतवारी पद्धत ही थॉमस मनरो यांनी सुरू केली। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने महालवारी पद्धतची सुरुवात केली। पर्याय आहे लॉर्ड हेस्टिंग्स, थॉमस मनरो, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड माउंटबॅटन आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ, म्हणजेच की लॉर्ड हेस्टिंग्स याने महालवारी पद्धतची सुरुवात केली। पुढचा प्रश्न विचारलाय की मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि पर्याय आहे मोहम्मद इक्बाल, बॅरिस्टर जिना, डॉक्टर बेग आणि लियाकत अली खान। तर मित्रांनो, मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर बेग होते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढील प्रश्न दिलेला आहे की 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली होती आणि पर्याय आहे सुरत, झाशी, मीरत आणि लाहोर। तर मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की मुद्द्यामध्ये दिलंय 1857च्या उठावाची सुरुवात सुरत येथून झाली होती। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। त्या पुढील प्रश्न विचारलाय की 1857च्या उठावाशी संबंधित काही नावे पुढील प्रमाणे आहेत। तर आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे। तर मित्रांनो, 1857च्या उठावाशी संबंधित नाव अशा प्रकारे आहे नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येचे बेगम हजरत महल, बिहार मधील जमीनदार कुंवर सिंग, मौलवी अहमदुल्ला यांनी या उठावाचे नेतृत्व केले होते आणि त्यापैकी कुंवर सिंह, मौलवी अहमदुल्ला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले होते। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर ड, बहादूर शाह, नानासाहेब पेशवा आणि तात्या टोपे। पुढील प्रश्न विचारलाय की 1857च्या उठावात बराकपूर येथील डॅश डॅश याने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली। पर्याय आहे मदनलाल धिग्रा, मंगल पांडे, तात्या टोपे आणि महेश पांडे। मित्रांनो, 29 मार्च 1857 रोजी बराकपूर, जो की बंगालमध्ये आहे, येथील मंगल पांडे या सैनिकाने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि त्याच्या हौतात्म्यामुळे हिंदी सैनिकांना उठावाची प्रेरणा मिळाली। म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। भारताचा पहिला व्हाईसरॉय कोणाला म्हणतात। पर्याय आहे लॉर्ड केनिंग, लॉर्ड रिपन, लॉर्ड बेटिंग आणि लॉर्ड वेलस्ली। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड केनिंग यांना म्हटलं जातं। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न दिलेला आहे की मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या साली झाली आणि पर्याय आहे 1906, 1904, 1916 आणि 1908। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मुस्लिम लीगची स्थापना ही 1906 साली झाली। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न दिलेला आहे की डॅश डॅश हे 1857च्या क्रांतीचे प्रतीक होते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लाल कमळ हे 1857च्या क्रांतीचे प्रतीक होते। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न दिलाय की विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना डॅश डॅश यांनी केली। पर्याय आहे महर्षी कर्वे, न्या रानडे, महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न दिलाय की डॅश डॅश याने भारतात पोस्ट व रेल्वेची सुरुवात केली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी याने भारतात पोस्ट व रेल्वेची सुरुवात केली। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश नंतर हिंदुस्थानातील ईस्ट इंडिया कंपनीची कारकिर्दी संपुष्टात आली। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की 1857 नंतर हिंदुस्थानातील ईस्ट इंडिया कंपनीची कारकिर्दी संपुष्टात आली। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी डॅश डॅश ना व्हाईसरॉय होता। या प्रश्नासाठी पर्याय दिले लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड बेंटिंग। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी लॉर्ड डफरिन यांना व्हाईसरॉय होता। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब।
तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.